नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीच्या लिलावावरनं आज मोठा गोंधळ उडाला आहे। व्यापाऱ्यांकडून संगनमत करून हळदीला कमी दर दिला जात असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी हळदीचा लिलाव बंद पाडलाय। यावेळी शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या सभापतींना घेराव घालत जबाबही विचारला आहे। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या लिलावादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करत लिलाव प्रक्रिया बंद पाडली आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की NCDEX वर हळदीचा दर सुमारे 21,000 प्रति क्विंटल असताना नांदेड बाजार समितीमध्ये उच्च प्रतीच्या हळदीला केवळ 12 ते 13,000 प्रति क्विंटल असा कमी दर दिला जात आहे। व्यापारी संगनमत करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। मागील दिवशी हळदीला 17 ते 18,000 प्रति क्विंटल दर मिळाल्याने आज बाजार समितीत हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मात्र वाढलेल्या आवकेचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी लिलावात कमी दर देण्यास सुरुवात केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय। पडण्याचं एकच कारण आहे, व्यापारी हे योग्य दरामध्ये हळद खरेदी न करत असल्यामुळं शेतकऱ्यांना हळद म्हणजे बीट थांबवलेला आहे। त्याचं कारण एकच आहे की हे हळदी जे रेट चलाला आहे, NDEXचा जो रेट चलाला आहे तो आज 20,400 रुपये रेट आहे आणि यांची बोली चलाली 12,000, 13,000, 15,000पर्यंत। हे सगळे व्यापारी एकी करून आपण माल खरेदी करायलेत, कारण का हे एकमेकाचे म्हणजे एक रिलेशनशिप आहे यांची, एक व्यापारी वर्गाची एक रिलेशनशिप आहे, कमिटी आहे। कमिटी करून काय रेंजनं माल खरेदी करायचा आहे हे याच्यावरी माल जाऊ देना गेलेत शेतकऱ्याचा। आणि शेतकरी जर माल घेऊन इथं आला 100 किलोमीटरवरून 200 किलोमीटरवरून इथं आल्याच्यानंतर तुम्हाला विकायचं असेल तर विका, नाही तर न विका। मग माल ठेवायचा कुठं शेतकऱ्यांना हे सांगा आम्हाला। माल ठेवायचा कुठं? आणि ठेवायला आम्हाला कमिटीची कुठं जागा नाही, कोणी आमचा माल ठेवून घ्यायला तयार नाही। ठेवून घेतला तर त्याची जिम्मेदारी कोणी घ्यायला तयार नाही। आणि पुन्हा नंतर जर बिटामध्ये टाकायचं म्हणलं तर 8 दिवस आमचा नंबर येत नाही। 8 दिवस माल आम्ही ठेवायचा कुठं? परत जर टेम्पोवाल्याला आम्ही वापस न्यायचं म्हणलं तर ते थांबा 2 दिवस म्हणलं, 4 दिवस थांबायचं म्हणलं पर डे 2,000 रुपये भाडं द्यायला लागते। 8 दिवस थांबवून घेतल्यावर काय व्हायले मग व्यापारी शेतकरी काय करायलेत, 15,000 लागला ठीक आहे जाऊ द्या, कारण का शेतकऱ्याची मजबुरी आहे, त्या मजबुरीचा फायदा घ्यायला लागलेत हे सगळे व्यापारी लोक। आणि हे सगळं प्रशासनाला माहीत आहे, जाणीवपूर्वक चालू आहे हे सगळं। यानंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीच्या सभापतींचे दालन गाठून त्यांचा घेराव घातला। हळद खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी व्यापाऱ्यांवर संगनमताचा आरोप केला आहे। याशिवाय प्रति क्विंटल 3 किलो हळदीची कट्टी लावली जात असल्याचा, तसेच झाडू मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांकडून 5-5 किलो हळद देण्यास भाग पाडले जात असल्याचाही आरोप आंदोलकांनी केला आहे। या ठिकाणी मी वाघी येथील शेतकरी आहे। या ठिकाणी रात्री 3 वाजता मी बिटामध्ये गाडी लावलेली आहे। या ठिकाणी मार्केट कमिटीचं नियोजन असं आहे की 3 वाजता गाडी लावायची, नंबर घ्यायचा, नंबर घेऊन बिटामध्ये माल टाकायचा। परंतु शेतकऱ्याची अडचण असल्यामुळे 3 वाजता नाही, संध्याकाळी 1 वाजता सुद्धा यावं लागतंय, नंबर लावावं लागतंय। आता फक्त शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की NCDEXचा बाजार भाव जे आहे ते 21,400 होता काल। 21,400 असल्यामुळे काल शेतकऱ्याची हळद 18,000 गेली, 17,000 गेली, 16,000 गेली, म्हणून आवक वाढली। आवक वाढल्याच्या कारणानं या ठिकाणी शेतकऱ्याची आवक वाढल्यामुळे सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले। परंतु व्यापारी वर्ग हा सकाळी 10:30ला यायचा, ते 12 वाजता बीट सुरू झालं। 12 वाजता बीट सुरू झाल्याच्या नंतर या ठिकाणी एका शेतकऱ्याचं बीट हे फक्त 14,000 रुपये झालं। 14,000 त्या क्वालिटीचा भाव जे आहे ते माझ्या हिशोबानं 18 ते 19,000 रुपये राहायला पाहिजे होता। कालच्या NCDEXच्या मार्फत जरी भाव ठरविला तरी त्याचा कमीत कमी नाही म्हणजे 17,000 भाव जायला पाहिजे होता, परंतु नाही गेल्यामुळे संसप्त ते शेतकरी त्रस्त आहे। परंतु या नासाडीमुळे त्रस्त आहे, यानं त्रस्त असल्यामुळे यानं बीट बंद केलेला आहे। सर्व शेतकऱ्याचा याच्यामध्ये फायदा आहे, परंतु या ठिकाणी व्यापाऱ्याचं म्हणणं असं आहे की आम्ही NCDEX मार्फत व्यापार करू शकत नाही, आम्हाला कट्टी आहे। या ठिकाणी मोंड्यामध्ये जे आहे ते हमाली आहे 20 रुपये कट्टा बिटामध्ये टाकायला। बिटाचे ते हमालीचा झाला विषय। नंतरचा भाव जे आहे याचे 3 किलो जे कट्टी आहे, वसमत मार्केटला 2 किलो कट्टी आहे, इथं नांदेडला 3 किलो कट्टी आहे। याच्यामध्ये शेतकऱ्याचं म्हणणं आहे की कट्टी कमी करा। आणि ज्या वेळेस बिटाची हराशी सुरू होती त्यावेळेस जेवढे नामांकित या ठिकाणी व्यापारी आहेत त्याने वेळेवर हजर राहावं आणि भाव वाढून, जरी समजा घेता नाही आला, तुम्हाला तुमची इच्छा जरी नसली घ्यायची तरी बी तुम्ही उपस्थित राहावं ही आमची कळकळी शेतकऱ्याला विनंती आहे। आणि जर समजा आम्हाला जर हा भाव मिळाला नाही, आम्हाला भाव कमी जास्त मिळो, परंतु जर समजा उपस्थित जर व्यापारी नसतील तर त्याचा परवाना रद्द करावा आणि मार्केट कमिटीनं हे ठरवून घ्यावं।
दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय लहाणकर यांनी मात्र बाजार समितीतील व्यवहार नियमांनुसार सुरू असून कोणताही गैरप्रकार होत नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणामुळे नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन आणि बाजार समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विषय असा आहे की आज बाजारामध्ये थोडंसं जे याला आपण एक ट्रेडमार्क म्हणतो की NCDX जे एक आधार आहे डब्बा NCDX मध्ये भाव आज थोडेसे हळदीचे कमी झालेत. त्या हिशोबानं इथल्या स्थानिक बाजारामध्ये सुद्धा भाव कमी झाले. तर शेतकऱ्यांचा रोष असा आहे की बाबा ज्यावेळेस पडतात भाव त्यावेळेस त्याची अंमलबजावणी फार लवकर होती आणि वाढतात त्यावेळेस फार कासव गतीनं होती किंवा फार स्लो होते गोगलगाईच्या गतीनं. त्याच्यामुळे याच्यात काय करता येईल याच्यामध्ये आमच्या हिशोबानं तर एकच फार महत्त्वाची गोष्ट आहे की हळदीला केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं थोडंसं लक्ष देऊन याच्यामध्ये हळदीला जर आमचा हमी भाव दिला तर त्या हिशोबानं आपल्याला हळदीचे भाव कायम एका विशिष्ट लेवलवर कसे टिकून राहतील एवढं करता येईल. त्याच्यासाठी आम्ही आता बाजार समितीचे आमचे माझ्यासोबत उपसभापती आहेत, सर्व संचालक आहेत, परिसरातील सर्व शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, आमचे शेतकरी बांधव आहेत. या सगळ्यांनी आम्ही या ठिकाणी आता अतिशय ओपन खुली मोकळ्या मनानं चर्चा केली आणि असं ठरलं की बाबा आता आम्ही शासनाला निवेदन द्यायचं हमीभावासाठी. याच्याशिवाय NCDXचे भाव पडल्यानंतर अतिशय जे वेगानं त्याची उतरंड फार वेगानं होती पण जी चढाई आहे ती कमी होते. याच्यामध्ये काय करता येईल याच्यासाठी पण आम्ही वेगळी एक दक्षता कमिटी त्या ठिकाणी नेमून. आज NCDXचा भाव 20,550 आहे. मग इथे इतका कमी भाव नाही, इथं बीटच झालं नाही. इथं फक्त 2च बीट पुकारलेलं होतं. कालचा ॲव्हरेज भाव इथला 18,000 आहे. कोण आहे इथं बाजार कालचा ॲव्हरेज भाव आपला हायेस्ट भाव काय होता कालचा 18,200 कालचा होता. आणि आजही जर शेवटपर्यंत चाललं असतं तर किमान ऐकून घ्या. शेवटी कसं आहे आपण केळी घ्यायला जातो बाजारामध्ये किंवा एखादा फ्रूट घ्यायला जातो ज्याची प्रत चांगली असते त्याला 2 पैसे आगाव भेटतात. आणि आत्ताच तुम्ही या ठिकाणी नव्हतात की जर आपण प्रतवारी करून विकलं तर आपल्या चांगल्या मालाला 18,000 ना 19,000 भेटतात. पण जे आपला जे शिल्लक भाव शिल्लक माल असते ते बाकीचा जो 1 नंबरची प्रतवारी करून उरलेला जो 2 आणि 3 नंबरची ज्या प्रतवारीचा भाव त्याला भाव कमी लागतो आणि ॲव्हरेजमध्ये तो भाव 14-15 वरच येतो. त्याच्यापेक्षा असं हे 16-17 हजार जर शेतकऱ्याला भेटत असेल. दुसरा एक आरोप आहे व्यापारी एकमेकांना संगनमत करून ते त्याचं कारण असं आहे की आरोप आहे त्यात बाजार समितीचा विषय असा आहे की या ठिकाणी आम्ही ओपन बोली लावल्याशिवाय भाव कुठलाही माल आम्ही सोडू देत नाही आणि शेतकऱ्याला विचारल्याशिवाय जोपर्यंत शेतकऱ्याचं मन त्याच्यावर विक्रीसाठी तयार होत नाही त्याचं समाधान होत नाही तोपर्यंत कुठलाही हे होत नाही. त्याच्यासाठी आम्ही वेटिंग टाईम ठेवलेला आहे शेतकऱ्याला विचार करायला, त्याच्या भावाला विचारायला, त्याच्या घरच्या माणसाला विचारायला. एक 15-20 मिनिट 30 मिनिट जोपर्यंत शेतकऱ्याचं मन होत नाही तोपर्यंत आम्ही थांबतो. एखाद्या वेळेस हा काळ आम्ही वाढवूनसुद्धा देतो. एवढ्यावर कसं असते माहीत आहे का, असं ज्यावेळेस प्रॉब्लेम होतात त्याच वेळेस शेतकरी आणि व्यापारी किंवा शेतकरी आणि खरेदीदार यांच्यामध्ये तंटा होते. एरवी शेतकरी आणि व्यापारी यांच्यासारखे संबंध पाहुण्या रावण्यापेक्षा चांगले राहतात. त्याचं कारण असं आहे की त्यांचे संबंध फार ह्याचे असतात, अडीअडचणीला किंवा आर्थिक ह्याच्यामध्ये ते एकमेकांना काम येणारी माणसं असतात. मालाचा मोबदला 45 दिवसानंतर मिळतो. अजिबात नाही. आपल्याकडे कंप्लेंट आहे का एखादी? कंप्लेंट नाही, पण शेतकरी जर ऐकून घ्या, जर एखाद्या शेतकऱ्याचा असेल तर आम्ही बघून घेऊ आणि लेखी अर्ज करायला हवा. त्याला 24 तासाच्या आत या ठिकाणी पैसे देणं हे शासनाचा नियम आहे. हळदीच्या दरावरून नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत निर्माण झालेला वाद आता चांगलाच चिघळला आहे. शेतकऱ्यांचे आरोप आणि बाजार समिती प्रशासनाचा दावा यामुळे या प्रकरणाची पुढील दिशा महत्त्वाची ठरणार आहे.